नाही बरं आणि आम्हाला सांगा आराम करा म्हणून. नाही नाही, मला सांगा तुम्ही काही खाल्लंय का? मी आणू काही? नाही, काही इच्छा नाही, काय खाण्याची इच्छा नाही. अहो असं कसं, मी पेज वगैरे काहीतरी आणते. अहो न ग, बघतो आम्ही नंतर काय खायचं ते, तुम्ही काळजी नका करू. अधिपती जावा तुम्ही. अहो जावा तुम्ही कुठे जावा तुम्ही, तुम्हाला नाही बरं आणि जावा तुम्ही कुठे, मी इथं असतो, तुम्ही कुठे जावा तुम्ही, काय नसतो. सुनबाई, अधिपती काय ऐकायचे नाहीत, पण तुम्ही तरी जावा. नाही नाही मॅडम, मी सूप वगैरे पाठवते तुम्हाला काहीतरी. अहो ते सगळं राहू द्या, पण त्या आधी हातपाय धुवून घ्या आणि देवी समोर दिवा लावा जरा. हा? अहो पण ठीक आहे. असं अंगावर नाही काढलं पाहिजे आपण, आई साहेब. चंचे तू गेलीस तरी चालेल बरं का. वय मावशी. मला माझ्या मनातलं अधिपतींना सांगायचंय, पण ते सांगताच येत नाहीये. मला धाडस दे देवी, ते सांगण्यासाठी शब्द दे मला. मला बोलायचंय त्यांच्याशी, बोलून मन मोकळं करायचंय मला. माझ्या मनात काय काय आहे हे सांगायचंय. ते सांगायची वेळ येईल तेव्हा माहित नाही माझ्या तोंडून शब्द फुटेल की नाही. तेव्हा तू मला साथ दे. काय म्हणालोय? अहो एवढं काय नाही हो अधिपती. अहो काय अहो अधिपती, कशाला एवढी दडदड करताय? ऐका आमचं, काहीतरी खाऊन घ्या. हा, आराम करा. तुम्ही ग बसा, मी कुठं जात नसतो तुम्हाला बरं वाटल्याशिवाय. अहो खरंच बरं वाटायलंय हो आम्हाला. अचानक काय झालं आई साहेब? दुपारपर्यंत तरी चांगले होत असं तुम्ही. अहो अचानक म्हणजे आता काय वय झालं आमचं. हा, आम्ही काही तरुण आहोत का तुमच्यासारखे? हे असलं काहीतरी होतच राहणार. ग बसा, काय वय बी झालं नाही, काय चांगलं तुम्ही ठणठणीत आणि तसंच राहणार तुम्ही. तसं नाही हो, पण हल्ली का नाही मन घाबरं होतंय आमचं. का घाबर का होते? तुम्ही खरं सांगा, काय ताण आहे का मनावर तुमच्या? आईचं काळीज आहे. लेकाशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार असतोय वय आमच्या मनात. मग लेकाल काय झालंय तेव्हा? तुमच्या आशीर्वादानं सगळं एक नंबर चाललंय ना दुखळाने. तुम्ही आमची काळजी करू नका. आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. तुम्ही फक्त ठणठणीत राहा बास. मग मी एकदम ठणठणीत राहतोय. तुम्ही तुमची काळजी घेतली की नाही बासू देवा. तुमचं सगळं चांगलं चाललंय माहित आहे हो मला, पण हल्ली तुमची आमची गाठभेट नाही. पूर्वीसारखं मोकळं बोलत नाही तुम्ही आमच्याशी. हॅलो. हा मॅडम बोला. नाही, आता फोनवर बोलायचं नाही, आता प्रत्यक्ष येऊन बोलायचं. म्हणजे आता तुमचा क्लास परत सुरू होणार, तयारी करा इथं यायची. पण कसं? काय कसं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्ही जेवढं सांगू तेवढंच करायचं. हा, हो हो मॅडम, तुम्ही सांगाल तसं करते. फक्त तुम्ही सांगा काय करायचंय. अचानक तुला कसं काय वाटलं गाणं शिकावंसं? एकदम काय झालं? आता नाही सांगितलं मी तुला कवा, पर तू मला गाताना बघितलं नाही म्हणजे मला गाणं आवडत नाही असं असतंय व्हय कुठं? अगं मला का नाही शाळेपासूनच गाण्याची आवड होती. म्हणजे मी शाळेत असताना गुणगुणायची बी, पर मावशीला आवडत नव्हतं ना, म्हणून मी ते बंद केलं. आता मधी नाही का सरगम मॅडम अधिपतीसनी गाणं शिकवाय यायच्या, तेव्हा मी त्या ऐकायची आणि गुणगुणायची बी. पण मग मावशीनं ऐकलं अगं आणि डोळं वटारलं, म्हणून मग मी ते बंद केलं.
मग मी तिला घाबरत घाबरत म्हणलं का मावशी मला बी गाणं शिकायचंय. मग मावशी म्हणली का शिक. हा अच्छा, ते कळलं मला, पण कमालच झाली. कमाल कमाल काय त्यात? अहो कमाल कवा झाली असती. आम्ही आदिपतीनं गाणं शिकायची परवानगी दिली आणि चंचीला दिली नाही. तसं जर झालं असतं तर कमाल झाली असती. अहो तिच्यावर अन्याय नसता का झाला. आणि या घरात आम्ही कुणावर बी अन्याय होऊ देत नाही, आहे का नाही? नाही, बरोबर आहे मॅडम. मला मान्यच आहे, चंचलाने गाणं शिकायला घेणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण सरगम मॅडमच का? दुसरं कोणी का नाही? नाही, आता आम्ही तुम्हाला उलटा प्रश्न विचारतोय. सरगम का न ग? हा, दुसरं कोणी कशाला पाहिजे? तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो तिच्या बरोबर?